स्वामी समर्थ. मित्रांनो, अमावस्या म्हणजे फक्त अंधाराची रात्र नाही, तर ती आहे आत्मचिंतनाची रात्र. वाईट विचार दूर करून नवीन ऊर्जेने जीवन सुरू करण्याची एक नवीन संधी. आणि अशा या अमावस्येबद्दल श्री स्वामी समर्थ काय सांगतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. स्वामींचे अमावस्येबद्दलचे विचार, काय करावे आणि काय टाळावे आणि कशा प्रकारे स्वामींची कृपा मिळवावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक छोटासा पण प्रभावी उपाय, जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. मित्रांनो, अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली रात्र, पूर्ण अंधार. पण स्वामी सांगतात, जिथे अंधार असतो तिथे प्रकाशाची खरी किंमत समजते. जीवनातही अनेकदा दुःख येतात, निराशा येते, कोणी साथ देत नाही, मन घाबरतं. पण अशा वेळी श्री स्वामी समर्थ नामजप हा दिव्यासारखा मार्ग दाखवतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त असते असं अनेक जण म्हणतात. म्हणूनच या दिवशी मन शांत ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. राग, भांडण, वाईट बोलणं, दुसऱ्याचा अपमान करणं हे टाळावं. स्वामी सांगतात, ज्याच्या मनात शांतता आहे त्याच्यावर श्री स्वामी समर्थ यांची कृपा कायम असते. अमावस्येच्या या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, घर स्वच्छ ठेवावं आणि देवाजवळ दिवा लावून स्वामींचा जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप जितक्या श्रद्धेने कराल तितकी मनाला शांती मिळेल. मित्रांनो, अनेक लोक अमावस्याला घाबरतात, पण स्वामी आपल्याला भीती नाही शिकवत, तर श्रद्धा शिकवतात. स्वामी म्हणतात, वाईट वेळ कायम राहत नाही, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. जर तुमच्याही घरात सतत अडचणी येत असतील, पैशाची समस्या, मानसिक तणाव, कामात अपयश, तर अमावस्याच्या रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त 11 मिनिटे नामस्मरण करा. मनापासून करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींशी बोला, कारण स्वामी भक्ताचे हात कधीच वाया जाऊ देत नाहीत. मित्रांनो, अमावस्याला काही लोक वाईट शक्तीशी जोडतात, पण स्वामी सांगतात, जिथे भक्ती असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. म्हणून घरात स्वामींचं नामजप करा, स्वामींचे नाम सुरू ठेवा, सकारात्मक विचार करा आणि कोणाचंही वाईट करू नका. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा, खूप शुभ मानलं जातं. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या, गाईला भाकरी द्या, पक्ष्यांना दाणे टाका. स्वामी सांगतात, सेवेतूनच खरी भक्ती निर्माण होते. मित्रांनो, जीवनात सुख हवं असेल तर फक्त पूजा करून उपयोग नाही, मनही स्वच्छ असायला हवं. दुसऱ्याचा मत्सर, राग, द्वेष हे मनातून काढून टाका, कारण अमावस्या म्हणजे जुनं सोडून नवीन सुरुवात करण्याचा दिवस. आजची रात्र अशी घालवा की उद्याचा दिवस नवीन आशा घेऊन उगवेल. कधी कधी आपल्याला वाटतं, स्वामी माझं ऐकतात का, माझ्यावर त्यांची कृपा आहे का. पण लक्षात ठेवा, आई जसं आपल्या मुलाला कधीच सोडत नाही, तसं स्वामीही आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. फक्त विश्वास, फक्त श्रद्धा ठेवा, नामस्मरण सुरूच ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. आता एक छोटासा उपाय म्हणजे अमावस्येच्या रात्री एक तुपाचा दिवा लावा, त्यासमोर बसून 108 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि शेवटी स्वामींना तुमची इच्छा सांगा. मन शांत करून प्रार्थना करा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मनाला खूप समाधान मिळतं आणि शांतीसुद्धा मिळते, सकारात्मक ऊर्जा जाणवते. मित्रांनो, तुम्हालाही स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा स्वामींच्या विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या जीवनात सुख आणि शांती समाधान देवो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.